गुड इव्हिनिंग. सध्याच्या कोरोना साथीच्या या आजारामुळे सर्वजण आपण घाबरलेलो आहोत किंवा सर्वजण एका ताणतणावाच्या परिस्थितीला सामोरे जात आहोत. आणि या कोरोनामुळे जवळपास जे जवळचे ऋणानुबंध असणारे व्यक्ती आहेत त्यांच्याशी जवळपास भेट आपली होऊ शकत नाहीये. पण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी भेटतोय. तर सर्वप्रथम कुणीही या कोरोनापासून घाबरू नका. काम असेल तरच बाहेर पडा. सर्वांना मी सांगू इच्छिते की स्टे होम, स्टे हॅपी. घरीच राहा, घरामध्येच विविध छंद जोपासा आणि सेफमध्ये राहा. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला संदेश दिलेला होता किंवा भगवद्गीतेच्या माध्यमातून त्यांनी जीवनाचं संपूर्ण तत्वज्ञान त्या गीताच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं होतं. आज खऱ्या अर्थाने हा दुग्ध शर्करा योग मी म्हणते की या ठिकाणी मीही तुमच्याशी काहीतरी संवाद साधू इच्छिते. तो योग या ठिकाणी येणीगुरु फेस्टिवलच्या माध्यमातून तो मला मिळालेला आहे. तर सर्वांना मी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वजण स्टे होम, स्टे हॅपी. आणि या ठिकाणी तुम्ही माझ्याशी जोडले गेले आहात तर सर्वांचे मी मनपूर्वक सहर्ष स्वागतही करते आणि आभारही मानते. कारण या धकाधकीच्या युगामध्ये बऱ्याच जणांना ताणतणाव आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टींपासून आपण बरेच जण विचाराच्या प्रवाहामध्ये वावरत असतो. पण त्याच्याही पेक्षा आजचा हा वेगळा विचार या ठिकाणी मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. तर त्या विचाराच्या ऋणानुबंधातून आपण सर्वजणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडले जातोय. याचं मला खरंच आनंद वाटतोय. भारतीय स्वातंत्र्य दिन आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येणीगूर फेस्टिवलचा उपक्रमाचा जो फेसबुक लाईव्ह माध्यमातून येणीगूर फेस्टिवल हे खूप मोठ्या पद्धतीनं साजरं होते दरवर्षी. पण या कोरोना साथीमुळं ह्या अशा पद्धतीचा कार्यक्रम त्यांना आखावा लागलेला आहे. आणि तसं जर पाहिलं तर येणीगूर फेस्टिवल संपूर्ण राज्यभरामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे खूप छान असं सामाजिक प्रबोधनाचं असेल, सांस्कृतिक प्रबोधनाचं कार्य असेल या येणीगूर फेस्टिवलच्या माध्यमातून केलं जाते. आणि आज मला खरंच माझ्या येणीगूर फेस्टिवलच्या माध्यमातून मी जोडली जाते. म्हणजे येणीगूर फेस्टिवलच्या माध्यमातून मी जोडली जाते म्हणजे जणू काही मी माझ्या माहेरच्या माणसांशी या माध्यमातून जोडली गेलेली आहे. तर या येणीगूर फेस्टिवलच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विविध स्तरावरील विविध मान्यवरांनी, विविध सामाजिक कार्य करणाऱ्या किंवा विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांनी विविध विषयावरती या फेसबुक पेजवरती त्यांनी बऱ्याचशा सामाजिक आणि सांस्कृतिक असेल किंवा कलात्मक असेल त्याचं प्रबोधन त्यांनी केलेलं आहेच. म्हणजे एक प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या विषयाची वेगवेगळ्या मान्यवरांनी आपल्याला एक चांगली संधी आपल्याला या येणीगूर फेस्टिवलच्या माध्यमातून ऐकायला किंवा पाहायला मिळते. तर हा जो येणीगूर फेस्टिवलचा हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम साधत असताना हे माझं 6वं पुष्प आहे. ते पुष्प मी या ठिकाणी गुंफते. खऱ्या अर्थाने समर्थ नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची धुरा सांभाळणारे, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असूनही समाजकार्याचा वसा घेऊन कार्य करणारे माझे बंधू समान असणारे माननीय संयोजक या कार्यक्रमाचे प्रदीप मदने सर, त्याचबरोबर निमंत्रक माननीय प्रशांत पोचापुरे व येणीगूर फेस्टिवल टीमचे सर्व पदाधिकारी यांचं आणि आपण सर्वजण माझ्याशी जोडले गेलात आणि ही संधी मला या येणीगूर फेस्टिवलच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्या सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष आभार या ठिकाणी व्यक्त करते किंवा आभार मानण्यापेक्षा मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते. कारण माहेरचं माझं हे ऋण हे आहे जे कधीही न फिटणार असं ऋण आहे. ज्या मातीमध्ये मी वावरले, जिथे मला संस्कार मिळाले आणि अशा चांगल्या लोकांच्या सानिध्यात मी वावरले, आज खऱ्या अर्थाने मी त्यांचे आभार नाही मानणार तर त्यांच्या ऋणामध्येच मला राहायचंय. तर संतश्रेष्ठ तुकोबाराय एका ठिकाणी असं म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका.
संत जनाबाई यांनी सुद्धा एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. म्हणजेच काही शब्द हसवतात, काही शब्द हसवतात, काही शब्द रडवतात, तर काही काही शब्द तर अख्खं आयुष्य घडवतात. काही शब्द हसवतात, काही शब्द रडवतात आणि खऱ्या अर्थाने काही काही शब्द तर अख्खं आयुष्य घडवतात. आणि या शब्दांनीच मला घडवलं, या शब्दांनीच मला घडवलं. म्हणून तर मी आज तुम्हा समोर इतक्या आत्मविश्वासाने माझे विचार मी या ठिकाणी मांडू शकते. त्याच्या पाठीमागे शब्द ही शक्ती आहे आणि या शक्तीची भक्ती आपण केली पाहिजे, तरच शब्द मांडण्याची युक्ती जी आहे ती युक्ती आपल्याला मिळत असते. सिंहाला शौर्य दिले, सिंहाला शौर्य दिले, हत्तीला बळ दिलं, राजहंसाला सौंदर्य दिलं, मोराला पिसारा दिला, हरिणीला मृग दिला, फुलाला सुगंध दिला, कोकिळेला सूर दिला, घोड्याला वेग दिला. माणूस घडविताना त्याला काय द्यावं, हा असा गहन प्रश्न जो आहे तो गहन प्रश्न परमेश्वराला पडला. परमेश्वराने काय केलं असेल? खूप खूप विचार केला. सिंहाला शौर्य दिलेला आहे, हत्तीला बळ दिलेला आहे, राजहंसाला सौंदर्य दिलेला आहे, मोराला पिसारा दिलेला आहे, हरिणीला मृग दिलेला आहे. प्रत्येक प्राण्याला काही ना काही या परमेश्वराने दिलेला आहे. मग माणसाला देताना काय द्यावं हा विचार परमेश्वराच्या मनामध्ये पडला. खूप गहन प्रश्न होता परमेश्वरासमोर की माणसाला देताना काय द्यावं. बरं विचार करा, बरं काय दिलं असेल त्यांनी? खूप खूप विचार केला परमेश्वराने आणि आपल्या काळजाची कुपी उघडली. त्यात खूप जपलेल्या प्रेमाच्या अर्काचा एक थेंब, अलगदपणे तो दुर्मिळ अमृताचा थेंब, जो प्रेमाचा अमृताचा जो दुर्मिळ थेंब आहे तो सहजपणे परमेश्वराने माणसाच्या अंतःकरणामध्ये, माणसाच्या हृदयामध्ये तो प्रेमाच्या अमृताचा दुर्मिळ थेंब सोडला. आणि तेच प्रेमभावनेचे नाते जे आहे ते आपल्या सर्वांशी जोडण्याचा प्रयत्न परमेश्वराने या माध्यमातून केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने या प्रेमाच्या पोटी किंवा या आपुलकीच्या पोटी आपण एकमेकांपर्यंत, एकमेकांच्या भावना ज्या आहेत त्या भावना आपण एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतो. आणि अशा या विविध हृदयांमध्ये, अशा या विविध हृदयामध्ये विविध भावनांचं उन्नयन होत असतं. विविध भावना असेल, विविध विचार असेल, विविध विकार असतील, अभिरुची असेल, सवय असेल, अभिवृत्ती असेल, प्रवृत्ती असेल, या आपल्या भावनामध्ये निर्माण होत असतात. आणि या सर्व जीवनद्रव्यांचं व्यवस्थापन आपण त्याला व्यक्तिमत्व असं म्हणतोय. आता मी माझ्या विषयाकडे येते. व्यक्तिमत्व विकास हा जो विषय आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल की व्यक्तिमत्व म्हणजे काय. तर विविध जे आपल्या भावनांमध्ये विविध विचार येतात, विविध भावना येतात, विविध प्रवृत्ती निर्माण होतात, विविध अभिवृत्ती निर्माण होतात. या अभिवृत्तीचं एक सामाजिक आकृतिबंध जो तयार होतो त्याला आपण व्यक्तिमत्व असं म्हणायचं. व्यक्तिमत्वाला आपण पर्सनॅलिटी असं म्हणतो. म्हणजे पर्सोना या धातूपासून व्यक्तिमत्व हा शब्द तयार झालेला आहे. पर्सोना याचा अर्थ मुखवटा, म्हणजे मुखवटे धारण करणे असा अर्थ अभिप्रेत आहे. तर जवळपास पर्सनॅलिटी एखादा तरुण असेल किंवा एखादी तरुणी असेल किंवा इव्हन कुठलीही व्यक्ती आपल्या समोरून जात असताना आपण त्याचं मूल्यमापन कुठल्या पद्धतीनं करत असतो, तर त्याचं मूल्यमापन आपण व्यक्तिमत्वाच्या आधारे करत असतो. पण ते जे समोरचं मूल्यमापन असतं, जे बाह्यांगावरनं आपण त्यांचं मूल्यमापन करत असतो, तर ते बाह्य वर्तनावरचं ते व्यक्तिमत्व असतं. पण केवळ तेवढ्याच याच्यावरनं आपण त्यांचं व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन करू शकत नाही. भलेही एखादा तरुण सुंदर असेल, सुटाबुटामध्ये असेल आणि तो आपण काय म्हणतो त्याला, हा काय हँडसम आहे किंवा काय ह्याची पर्सनॅलिटी आहे, याच्यावरनं बऱ्याच वेळा आपण मूल्यमापन करत असतो. पण मूल्यमापन करत असताना खऱ्या व्यक्तिमत्वाची गोळाबेरीज जी असते ती सामाजिक वर्तनामध्ये त्याचं बाह्य आणि अंतर व्यक्तिमत्व जे आहे त्या अंतर व्यक्तिमत्वाचा विचार हे संपूर्ण जे घटक आहे ते व्यक्तिमत्वामध्ये येत असतात. आणि त्याचा विचार करत असताना सध्याच्या या वास्तव रिअल कंडिशनमध्ये आज आपण बघतो की व्यक्तिमत्वाचे किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे बरेचसे प्रशिक्षण होतात, विविध कोर्सेस आज संपूर्ण बऱ्याच ठिकाणी चालवले जातात. त्याच्या पाठीमागं काय भूमिका असेल?
किंवा त्याच्या पाठीमागे काय विचार असेल तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला परमेश्वराने एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे आणि त्या व्यक्तिमत्वामध्ये व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व या दोन कन्सेप्ट आहेत, दोन संकल्पना आहेत. मग व्यक्तित्व हे आपण वैयक्तिक स्तरावरती जे वागतो ते व्यक्तित्व झालं, पण ज्या वेळेला आपण सामाजिक स्तरावरती वावरत असताना कशा पद्धतीचे आचार, कशा पद्धतीचे नियम, कशा पद्धतीनं आपण बोललं पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण समोर प्रेझेंट झालो पाहिजे, या सर्व इव्हन बाबींचा किंवा आपले विचार कुठल्या विचाराच्या प्रवाहामध्ये आपण वावरतो, मग ते विचारानुसार आपली कृती कशा पद्धतीने होते, याचाही विचार जो आहे तो व्यक्तिमत्वाच्या अंतर्गत येत असतो. म्हणून व्यक्तिमत्वाची आपण जर विचार केला तर सर्वसाधारणपणे एखादा व्यक्ती समोर दिसला त्याच्यावरनं आपण त्याचं मूल्यमापन करून ती व्यक्ती कुठल्या पद्धतीची आहे किंवा समोरच्या त्याच्या रंगारूपावरनं आपण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे बरोबर आहे किंवा खूप चांगल्या प्रतीचं आहे असं आपण मान्य करू शकत नाही. तर एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्याला पडताळून बघायचं असेल तर त्याचं इंटरनल व्यक्तिमत्व आणि बाह्य जे आहे एक्सटर्नल व्यक्तिमत्व जे आहे पर्सनॅलिटी आहे, तर त्या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो. बऱ्याच वेळा आपण रंगरूपाने किंवा समोरच्या आवेशामध्ये खूप चांगले असोही पण आपल्या विचारामध्ये जर नकारात्मकता जर असेल तर ते व्यक्तिमत्व आपलं परिपूर्ण आणि समतोल आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की जे जे व्यक्त होण्यासारखं आहे, जे जे व्यक्त होण्यासारखं आहे आणि जे जे व्यक्त करण्यासारखं आहे त्याला आपल्याला व्यक्तिमत्व असं म्हणता येऊ शकेल. आणि असं व्यक्तिमत्व आपलं आहे का हा आपण ही प्रश्न विचारला पाहिजे. आणि समजा या गोष्टी जरी आपल्याकडे नसतील पण व्यक्तिमत्व विकासासाठी नक्कीच आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण सध्याच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला वावरायचं आहे किंवा विविध स्पर्धेमध्ये सामोरे जायचं असेल तर आपलं व्यक्तिमत्व हे अंतर्गत आणि बाह्य रूपामध्ये ते तितकंच समतोलपणे साधता आलं पाहिजे, हा विचार आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आज वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जर आपण गेलो तर सर्वप्रथम तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी त्या ठिकाणी घेतली जाते. म्हणजे तुमच्या विचाराचा कल कसा आहे हे सुद्धा त्या माध्यमातून तपासलं जातं. म्हणजेच व्यक्तिमत्व किंवा आपलं व्यक्तित्व, आपल्या विचाराचा दर्जा, आपल्या आचाराचा दर्जा, आपल्या संस्काराचा दर्जा जो आहे तो आपल्या विचारानुसार किंवा आपल्या कृतीनुसार ठरत असतो. म्हणून आपलं व्यक्तिमत्व आपल्याला खरंच ती तितकं सजगपणे चांगल्या पद्धतीने बनवता येऊ शकतं. त्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला प्रयत्नाची आवश्यकता असते. ते प्रयत्न कोणते आहेत? ती जिद्द असायला पाहिजे ते मिळवण्यासाठीची, किंवा ती चिकाटी असली पाहिजे. बाबा आपलं व्यक्तिमत्व आपल्याला परिपूर्ण बनवायचं आहे तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीला सामोरे जावं लागणार आहे किंवा आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असणार आहे. आता व्यक्तिमत्व म्हणजे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की सामाजिक वर्तनाची जी काही गोळाबेरीज आहे, व्यक्तीच्या वर्तनाची सामाजिक बाबीमध्ये जी गोळाबेरीज केली जाते त्याच्यावरनं आपण आपलं व्यक्तिमत्व ठरवत असतो. आणि असं सामाजिक वर्तनामध्ये आपलं व्यक्तिमत्व प्रभावी, ठसकेदारपणे किंवा एक उज्ज्वल असं आपल्या विचारातून इतरांपर्यंत काहीतरी विचार पोहोचले जातील असं व्यक्तिमत्व जर आपल्याला बनवायचं असेल तर ते व्यक्तिमत्व आपल्याला तयार करण्यासाठी एक छान असं तंत्र आहे. छान असं तंत्र आहे बघा, तुम्हालाही ते जमेल. त्या तंत्राचा जर नक्कीच तुम्ही विचार केलात किंवा त्या तंत्राचं जर साह्य तुम्ही घेतलात तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाला योग्य तो सुयोग्य आकार आपल्याला या तंत्राच्या माध्यमातून देऊ शकतो. बघा, मीही त्या तंत्राचा अवलंब केला. माझी एक मैत्रीण होती, मी ज्या वेळेला MA करत होते उस्मानाबादला, त्यावेळेला माझी मैत्रीण, तिच्या घरी मी गेल्यानंतर मला असं जाणवलं की तिच्या घरामध्ये इतर साहित्य खूप कमी आहे पण एका गोष्टीचं साहित्य किंवा एक वस्तू जी होती ती तिच्या घरामध्ये खूप होती. त्या माझ्या मैत्रिणीचं नाव मी घेते, तिला पण बरं वाटेल. वंदना कांबळे म्हणून माझी प्रिय मैत्रीण आहे. तिच्या घरामध्ये गेल्यानंतर इतर वस्तू तिच्या घरामध्ये कमी दिसल्या पण पुस्तकाचं भलं मोठं कपाट तिच्या घरामध्ये दिसलं. आणि खऱ्या अर्थाने ते पाहूनच मला आश्चर्य वाटलं, इतकी पुस्तकं तिच्या घरामध्ये आहेत आणि आपण कधीच काही वाचत नाही हा भाव निर्माण झाला. आणि खऱ्या अर्थाने वाचनाची आवड तिच्यामुळे जुळली किंवा तिच्यामुळे लागली. म्हणून आज मी त्या वाचनाचा जो छंद आहे किंवा वाचनाचं जे तंत्र आहे ते तंत्र मी अंगीकारलं. आणि जिथं कुठे मी एक शब्दही बोलू शकणारी विद्यार्थिनी नव्हते किंवा बोलू शकत नव्हते, आज मी माझे विचार किमान त्या पुस्तकाच्या वाचनामुळे
चांगल्या पद्धतीने मी मांडू शकते, हा जो आत्मविश्वास जो आहे ना, तो त्या वाचनामुळे आलेला आहे. म्हणून हे तंत्र खूप अवघड नाहीये, पण ते घेण्यासारखं आहे. आणि खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी, व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी हे तंत्र नक्कीच उपयोगाचं ठरणार आहे. आणि जीवनाला खऱ्या अर्थाने आपल्याला कलाटणी मिळवायची असेल, कलाटणी द्यायची असेल, तर आज आपण पाहतो की विविध महापुरुष असतील, समाजसुधारक असतील किंवा वेगवेगळ्या काम करणारे जे अधिकारी वर्ग असेल, त्यांचा जर विचार केला, त्यांचा जर पूर्व इतिहास बघितला किंवा त्यांच्या जीवनाकडे आपण डोकावून जर पाहिलो, तर असं लक्षात येतं की ही महापुरुष जे आहेत, ही समाजसुधारक जी आहेत, ही खऱ्या अर्थाने पुस्तकामुळे, वाचनामुळे घडलेली आहेत. म्हणून त्यांच्या जीवनाला वेगळी कलाटणी या ग्रंथाने दिलेली आहे, या वाचनाने दिलेली आहे. म्हणून आजच्याही समाजाने, आजच्याही युवकाने किंवा आपण सर्वजण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण जर ग्रंथाच्या सानिध्यामध्ये राहिलो, तर नक्कीच आपल्या जीवनाला वेगळी कलाटणी आपल्याला मिळू शकेल. असं म्हणतात की जिथे ग्रंथ नाही तिथे ज्ञान नाही, जिथे ज्ञान नाही तिथे सौख्य नाही. ग्रंथालयाविन जे घर राही, त्यास जीवना अर्थ नाही. म्हणून ग्रंथाचं महत्व जे आहे, ते महत्व आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. ग्रंथ वाचुनी माणूस घडतो, धडेही मिळती संस्काराचे. मित्र खरा हा संगत करतो, घडवी जीवन समृद्धीचे. बघा किती छान असं वर्णन केलेलं आहे की ग्रंथ वाचुनी माणूस घडतो, धडेही मिळती संस्काराचे. मित्र खरा हा संगत करतो, घडवी जीवन समृद्धीचे. ग्रंथामुळे, वाचनामुळे माणूस घडतो, धडेही मिळतात संस्काराचे, आणि मित्र हा आपल्या आयुष्यभराचा सोबतीही असू शकतो. आणि आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी आपल्याला वाचन हे उपकारकच ठरतं. म्हणून आपण ग्रंथाच्या सानिध्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता व्यक्तिमत्वाचा विचार करत असताना व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. असं एकच पैलू आहे किंवा हे एकच गोष्ट आहे असं मी सांगू शकणार नाही. कारण व्यक्तिमत्व हा शब्दच इतका व्यापक आहे, इतका विस्तृत आहे की व्यक्तिमत्वाचे आपण पाहू त्या अँगलने विविध पैलू पडत असतात. आता तसं जर पाहिलं तर हेल्थ हा सगळ्यात व्यक्तिमत्वाचा महत्वाचा घटक आहे. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं म्हटलं जातं. आपलं शरीर सुदृढ असेल तर सगळ्या कन्सेप्ट आपण ते आत्मसात करू शकतो. आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. हेल्थ इज अ वेल्थ. म्हणजे आज खऱ्या अर्थाने जर विचारात घेतलं तर शरीर ही संपत्ती आहे. इतर संपत्तीपेक्षा हा व्यक्तिमत्वाचा पैलू आहे, तो आपल्याला जोपासता आला पाहिजे. मग विविध एक्झरसाइजच्या माध्यमातून असेल किंवा विविध माध्यमातून आपल्याला आपलं शरीर व्यवस्थित समतोल पद्धतीने ठेवता येऊ शकेल. त्याच्यानंतरचा व्यक्तिमत्वाचा खरा मुद्दा जर विचारात घेतला तर तो आहे आत्मविश्वास आहे. सकारात्मक दृष्टिकोन असेल, आपलं संभाषण कौशल्य असेल, आपलं वक्तृत्व असेल, आपली कार्यकुशलता असेल, ताणतणावाचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करतोय, वेळेचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करतोय, आपली नेतृत्व करण्याची क्षमता काय आहे, किंवा आपण विचार करत असताना कोणत्या विचाराच्या प्रवाहामध्ये आपण वावरतो, ती निर्णय क्षमता कशी आहे, किंवा स्वतःला ओळखण्याची आपली जी क्षमता आहे, असे विविध पैलू जे आहेत ते व्यक्तिमत्वामध्ये येत असतात. बघा, शिव खेरा यांचं यू कॅन विन हे जे पुस्तक आहे ना, हे पुस्तक वाचत असताना मला तिथं एक उदाहरण दिसलं. ते उदाहरण असं होतं की एक समुद्रकिनारी एक फुगेवाला असतो. तो फुगे घेऊन विकत असतो आणि त्याच वेळेला बरेच लहान मुलं त्या समुद्र किनाऱ्यावरती आलेले असतात आणि त्याच्याकडनं एक एक फुगा ते घेत असतात. पण एक लहान मुलगा जो असतो त्याला विशेष आश्चर्य वाटतं आणि तो त्याच्याकडे येतो. कारण त्या व्यक्तीला, फुगेवाला जो विकणारा आहे, त्या विकणाऱ्या व्यक्तीला तो असं विचारतो की काका काका, तुमच्याकडे लाल, पिवळा, निळा या सगळे विविध रंगांचे फुगे आहेत, पण एक काळ्या रंगाचा फुगा तुमच्या फुग्यामध्ये दिसत नाहीये, असं का? तो म्हणतो तसं काही नसतं बाळा. लाल, पिवळा, हिरवा, काळा हे फुग्याचे कलर किंवा हे असं काही कलरचं काही नाही किंवा कलरचं काही नसतं. फुग्यामध्ये कुठल्याही कलरचा फुगा असू द्या, त्या फुग्यामध्ये जी हवा असते ना, त्या अंतर्गत जी गोष्ट असते ना, त्या अंतर्गत बाबीवरनं ते फुग्याचं विशेषत्व आहे किंवा तो फुगा उंच उडू शकतो. म्हणून आपल्या अंतर्गत जे आहे ती ओळख आपल्याला झाली पाहिजे. मग बऱ्याचशा सुप्त क्षमता आपल्याकडे असतात, पण बऱ्याच जणांना माहीत नसतं माझ्याकडे काय आहे. आपण फक्त असा विचार करत असतो की सचिन तेंडुलकर म्हणजे त्यांची बरोबरी करू शकत नाही. ठीक आहे, त्यांचं ते वैयक्तिक व्यक्तिमत्व आहे. जसा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, ते त्याचं व्यक्तिमत्व झालं.
किंवा त्याचं वैशिष्ट्य झालं. जसं गरुड आकाशामध्ये भरारी घेतो ते गरुडाचं कौशल्य झालं, पण माशाला गरुडासारखं वरती आकाशात फिरता येणार नाही. किंवा जे गरुडाचं कौशल्य आहे आकाशामध्ये उंच भरारी मारण्याचं, ते माशासारखं त्याला पाण्यामध्ये सर्रासपणे पोहता येणार नाही. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळं आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती किंवा व्यक्ती तितक्या प्रकृती असंही म्हटलेलं आहे. हा व्यक्तिमत्वातला विशेष जो भाग आहे तो आपण जोपासला पाहिजे. तुलना कोणाचीही करायची नाही. प्रत्येकाला देवाने एक वेगळं वैशिष्ट्य दिलेलं आहे, त्याला त्याची क्षमता दिलेली आहे, आपल्याला आपली क्षमता दिलेली आहे. आपण आपल्या क्षमतेची जाणीव आपण करून घेणं गरजेचं आहे. तर हेच व्यक्तिमत्वाचं महत्वाचं विशेष आहे आपल्याला सांगता येतं. एडिसनने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की रीडिंग इज टू द माइंड व्हॉट एक्सरसाइज इज टू द बॉडी. म्हणजे जसं आपल्याला शरीर सबल बनवण्यासाठी व्यायामाची जशी गरज आहे ना, तसं मनाला आपल्याला मनाचं समतोल साधण्यासाठी आपल्याला वाचनाची गरज आहे, असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. बघा, खऱ्या अर्थाने मेंदूचा खरा डाएट जर कोणता असेल तर खऱ्या अर्थाने मेंदूचा खरा डाएट जो आहे तो वाचन आहे. म्हणून आपण जसं आपल्या शरीराचं डाएट सांभाळतो, डाएटिंग आपण सांभाळतो, तसं आपल्या मेंदूचंही आपण डाएटिंग केलं पाहिजे. ते डाएटिंग करण्यासाठी वाचन हे सगळ्यात महत्वाचं तंत्र आहे आणि वाचनामुळेच व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो. म्हणून हे तंत्र आपण जोपासलं पाहिजे. बहिणाबाईंनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मन कसं आहे, आपल्याला मनाची मशागत करता आली पाहिजे. कारण मन हे कसं आहे, आता आहे जमिनीवर पण कधी कुठे जाईल काही सांगता येत नाही. हे चंचल मन आहे आणि अशा चंचल मनाला आपल्याला आवर घालता आली पाहिजे, त्याचा समतोल आपल्याला साधता आला पाहिजे. बहिणाबाईने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मन वढाये वढाये उभे पिकातलं ढोर, की ते हाकला हाकला फिर येतं पिकावर. मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा, जसं वाऱ्यानं चालल्या पाण्यावर ल्यारे लाटा. मन एवढं एवढं जसं खाकसाचा दाणा, खसखस. मन एवढं एवढं जसं खाकसाचा दाणा, मन केवढं केवढं आभाळात मायना. म्हणजेच मनाची कन्सेप्ट त्यांनी जी सांगितलेली आहे की मन कसं आहे, हे मन इतकं विशाल आहे, ते कधी कुठे कशा पद्धतीने जाऊ शकेल हे आपण सांगू शकत नाहीये. तर आपल्याला खऱ्या अर्थाने मन हे आपलं शेत आहे आणि मनाच्या या शेताची मशागत करण्यासाठी आपल्याला विचारांची पेरणी करणं गरजेचं आहे. आणि त्या पेरणीनंतर त्याला कीड लागू नये त्या धान्याला, त्या रोपाला, म्हणून यासाठी आपल्याला नेहमी मनाच्या या शेतावरती आपल्याला वाचनाची नेहमीच फवारणी करता आलं पाहिजे. तरच धान्याचं 52 कशी सुवर्णामध्ये रूपांतर आपल्याला करता येऊ शकेल. म्हणजेच मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या मनाची खऱ्या अर्थाने आपल्याला मशागत जर करायची असेल आणि आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांना जर चांगल्या पद्धतीने आपल्याला उगवायचं असेल तर आपल्याला वाचनाची फवारणी ही नेहमी करावी लागणार आहे. म्हणून वाचन हे तंत्र आहे, तो मंत्र आहे, तो तंत्र, ते मंत्र आपण प्रत्येकाने जोपासना करणं गरजेचं आहे. असं म्हटलेलं आहे की पुस्तकांनी बळ दिलं घाव आघात सोसण्याचं, पुस्तकांनी बळ दिलं घाव आघात सोसण्याचं आणि आयुष्यातल्या अंधाराला उंबरठ्यातच रोखण्याचं. खरंच मला ते पटतंय पण की पुस्तकांनी बळ दिलं घाव आघात सोसण्याचं आणि आयुष्यातल्या अंधाराला उंबरठ्यातच रोखण्याचं. म्हणजेच आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा जो अंधकार आहे, विचाराचा जो अंधकार आहे, तो विचाराचा, त्या अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी आपल्याला ही पुस्तकं, त्या पुस्तकातील जे विचार आहेत ते विचार आपल्याला बळ देत असतात. म्हणून महात्मा गांधीजी असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, त्यांचं तर ग्रंथप्रेम आपणा सर्वांना माहीत आहे. आणि त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शोधूनही सापडणार नाही. आपण त्यांच्यासारखं नाही बनू शकणार, पण त्यांच्यासारखं काही गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या करू शकतो. ते ग्रंथप्रेम जे आहे ते ग्रंथप्रेम आपल्याला आपल्या जीवनामध्ये घेता येतं, ते जोपासता येतं. एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की साऱ्या जगाने मला दूर लोटलं, साऱ्या जगाने मला दूर लोटलं, पण या ग्रंथाने मला जवळ केलं. म्हणून माझ्या घरातली कुठलीही संपत्ती जरी गेली तरी मला काही भय वाटणार नाहीये किंवा मला काहीही वाटणार नाहीये. पण माझ्या पुस्तकाला, माझ्या ग्रंथांना जर कोणी हात लावला तर मी ते सहन करणार नाही. इतकं ग्रंथप्रेम आणि इतकं वाचनाची आवड होती. त्याच्या पाठीमागे त्यांचा मुख्य जो उद्देश होता
की वाचनाने माणूस घडतो आणि ते वाचनाने घडलेली अशी उत्तम उदाहरणं आपल्या समाजामध्ये आहेत. म्हणून व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी वाचन हा आपला महत्त्वाचा घटक आहे आणि त्या वाचनाचं आपण सहाय्य घेतलं पाहिजे. वाचनाच्या प्रवाहामध्ये आपल्याला येता येईल का हा विचार आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. बघा, आपल्या भावना असेल, भावना रुजवायला असेल, भावना फुलवायला असेल किंवा मनाला चालना द्यायची असेल किंवा आपले स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असतील किंवा स्वप्न पाहायचे असतील तर याच्यासाठी कुठल्या गोष्टीची गरज असेल तर ती आहे विचारांची. आणि मन फुलवायला, भावना जागवायला आणि स्वप्न पाहायला हे विचारच उपयोगी पडत असतात. आणि असे जे विचार आहेत हे असे विचार आपल्याला वाचनाच्या माध्यमातून मिळत असतात. म्हणून अंधाराकडून उजेडाकडे, नकाराकडून होकाराकडे असेल, निराशेकडून आशेकडे असेल किंवा आपल्यातील प्रगल्भ जाणीवा ज्या आहेत त्या प्रगल्भ जाणीवा आपल्याला निर्माण करण्यासाठी आपल्याला वाचन हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून वाचनाचे प्रकार किंवा कुठल्या पद्धतीचं वाचन असावं. साहित्याचे विविध प्रकार आहेत. कविता असेल, काव्य असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, चरित्र असेल, आत्मचरित्र असेल. कोणतं साहित्य वाचावं म्हणजे ते चांगलं आहे किंवा कोणतं साहित्य वाचू नये यापेक्षा आपल्या हातामध्ये जे येईल ते आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण कुठलीही वाचनाची गोष्ट आपल्या हातामध्ये आली की ती काही ना काही आपल्याला शिकून जात असते, नवीन अनुभव देत असते. म्हणून आपल्याला दररोज नवीन जर बनायचं असेल ना, नवीन विचार आपल्यामध्ये दररोजच्या जीवनामध्ये यायचे असतील तर दररोज काही ना काही वाचलं पाहिजे. तरच आपण दररोज नव्याने उभे राहू शकतो. आणि ती उभारी जी आहे किंवा ते बळ जे आहे ते बळ आपल्याला या वाचनाच्या माध्यमातून मिळत असतं. म्हणून वाचनाचे विविध फायदे आहेत किंवा विविध बाबी जर वाचनाच्या माध्यमातून विचारात घेतल्या तर नक्कीच आपल्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंना पैलू जे आहे ते पैलू विकसित करण्यासाठी वाचन हे खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे मला असं म्हणायचंय. बघा, एक उदाहरण द्यायचं आहे की आधी स्वतःला आपण ओळखलं पाहिजे. आत्मविश्वास जो आहे किंवा व्यक्तिमत्वाचा विचार करत असताना आधी मी कोण आहे हा विचार आपण केला पाहिजे. बऱ्याच वेळा कोहम जन्मताच हा प्रश्न पडलेला असतो की कोहम म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी एक ब्रह्म आहे. हा एक विचार तत्वज्ञानाच्या विचारातून येतो. परंतु मला असं म्हणायचंय की स्वची ओळख जी आहे म्हणजे स्वतःची ओळख जी आहे ती स्वतःची ओळख पहिल्यांदा होणे हा व्यक्तिमत्वाचा पहिला पैलू आहे. आणि ती ओळख आपल्याला या विचाराच्या माध्यमातूनच मिळत असते. एक साधंसं उदाहरण आहे की एका राजाने काय केलेलं असतं की सहजपणे बाजारात फिरत असताना त्याने 2 गरुड आणलेले असतात. आणि ते गरुड आणल्यानंतर त्यांच्या सैन्याला, त्यांच्या अधिकाऱ्यांना ते सांगतात की हे मी बाजारातून 2 गरुड विकत घेऊन आलेलो आहे, ह्या गरुडांना तुम्ही सोडून द्या. मग त्यावेळेला त्यांचे जे प्रधान असतात ते प्रधान ती दोन्ही गरुडांना घेतात आणि मग ते सोडून देतात. पण एका गरुडाचं काय होतं माहित आहे का, एक गरुड प्रधान सोडून देतो, तो उंच भरारी आकाशामध्ये घेतो, पण एक गरुड मात्र तो उडतच नसतो. मग शेवटी प्रधान राजाकडे येतो आणि हे मी पुस्तकातूनच वाचलेलं आहे म्हणून मी हे तुम्हाला उदाहरण देऊ शकते. त्याच्या पाठीमागं वाचन महत्वाचं आहे. तर ते गरुड जे असतो तो गरुड उडत नाही आणि तो राजाकडे प्रधान येतो सांगायला की असं महाराज, एक गरुड तरी तो आकाशामध्ये उंच भरारी घेतलेली आहे परंतु दुसरा गरुड जो आहे तो काही उडत नाहीये. तर त्यावेळेला राजाला प्रश्न पडतो हे असं का. मग ते गावामध्ये दौंडी पिटवतात की कोणी या गरुडाला उंच आकाशामध्ये भरारी घेण्यास किंवा तो जो सोडून देईल त्याला मी छानपैकी बक्षीस वगैरे देईल. अशा पद्धतीनं राजा तो गावामध्ये दौंडी पिटवतो आणि त्यावेळेला बरेच जण प्रयत्न करतात पण तो गरुड काही उडत नाहीये. पण एक शेतकरी येतो आणि तो राजाला म्हणतो की ठीक आहे, मी या गरुडाला आकाशामध्ये भरारी घेण्यास सांगेन आणि त्याला उडवेल. मग त्यावेळेला राजाला आश्चर्य वाटतं, हा कसं काय उडवू शकेल. बरं ठीक आहे म्हणतो राजा, त्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि गरुड त्याच्याकडे देतो. आणि मग तो शेतकरी जो असतो तो शेतकरी परत राजाकडे रिकाम्या हाताने येतो आणि त्यावेळेला राजाला आश्चर्य वाटतं, इतक्या लोकांनी प्रयत्न केला पण हा कसा काय म्हणजे याच्या हातातून उडाला. आणि त्यावेळेला तो राजा शेतकऱ्याला प्रश्न विचारतो, अरे इतके सगळ्यांनी प्रयत्न केलेला होता पण सगळ्यांना अपयश आलं, पण तू त्या गरुडाला कसं काय आकाशामध्ये सोडलंस. त्यावेळेला तो शेतकरी जो असतो ना, तो शेतकरी त्या राजाला म्हणतो, महाराज पहिला गरुड तो उडाला, त्याला त्याची जाणीव होती, त्याला त्याच्या क्षमता माहीत होत्या, त्याला त्याचं कार्य माहीत होतं. परंतु हा जो दुसरा गरुड होता तो का उडत नव्हता किंवा तो का आकाशामध्ये उंच भरारी घेऊ शकत नव्हता. कारण
तो कुठल्या तरी विचाराला चिकटून बसलेला होता आणि ज्या वेळेला मी त्या गरुडाला सांगितलं, त्याच्या क्षमतांची जाणीव करून दिली आणि त्यावेळेला तो गरुड आकाशामध्ये उंच भरारी घेतला. म्हणजेच प्रत्येकामध्ये एक वेगळी क्षमता असते, त्या क्षमतेची ओळख आपल्याला झाली पाहिजे आणि आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी आधी स्वतःला आपण ओळखलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला दुसरा गरुड जसा एकाच विचाराला चिकटून बसला होता, मला उडता येणार नाही, मी काही करू शकणार नाही, पण त्याला त्याच्या क्षमतांची जाणीव झाली. अशा आपल्यातील क्षमता ज्या आहेत त्या आपल्यातील क्षमता या वाचनाच्या माध्यमातून आपल्यामध्ये येत असतात आणि आपल्याला आपल्या स्वची ओळख होत असते आणि स्वतःची जाणीव होऊ शकते. म्हणून वाचन हे आपल्या जीवनाचं महत्वाचं असं दान आहे आणि ते दान प्रत्येकाच्या पदरामध्ये येऊ शकतं. त्याला खूप काही त्रास घ्यावा लागत नाहीये, ते आपल्या अवतीभवती जवळपास सगळीकडे आहे, पण त्याचा लाभ आपल्याला घेता आला पाहिजे. हा लाभ आपल्याला घेता येईल का बघा आणि नक्कीच आपल्याला पहिल्या गरुडासारखं आणि दुसऱ्या गरुडासारखं परत एकदा उंच भरारी घेता येऊ शकेल का, म्हणून हा विचार आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मला हे शक्य नाहीये, हे इम्पॉसिबल आहे. अहो, त्या इम्पॉसिबल मध्येच पॉसिबल आहे. जर इम्पॉसिबल कडे आपण जर बघितलं की आय एम पॉसिबल, मला हे शक्य आहे, हा जो विचाराचा दृष्टिकोन आहे ना, तो व्यक्तिमत्वामधला खूप महत्वाचा घटक आहे. त्याला आपण म्हणू शकतो की सकारात्मक विचाराची दिशा. तर सकारात्मक विचार असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा व्यक्ती आपण काय करतो की नकारात्मक विचार आपल्याकडे जास्त असतात. ज्यावेळेला 1939 ते 45 मध्ये दुसरं महायुद्ध झालं आणि त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानची राख रांगोळी झालेली होती, तरी सुद्धा जपानने फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी आकाशामध्ये उंच भरारी घेतली. त्या पाठीमागे काय कारण आहे, तर त्या पाठीमागे खरं कारण जर सांगता येईल की तिथल्या लोकांनी वाचन केलं, ज्ञान मिळविलं, विचार केला आणि त्या विचारातून जिथं संपूर्ण भुईसपाट झालेलं होतं तिथून सुद्धा राखेतून उंच भरारी घेण्याचं कौशल्य जपानने दाखवलं आणि स्वतःची प्रगती केली. आज आपण बघतो की जपान कशा पद्धतीने प्रगती करतोय. म्हणजेच कुठेतरी विचार किंवा कुठेतरी वाचन आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या विचाराला, आपल्या कार्यकर्तृत्वाला प्रेरणा देऊ शकतं. म्हणून आपल्याला आपल्या मनाची, आपल्या विचाराची जर गुंतवणूक आपल्याला करायची असेल, आपल्या मनामध्ये सात्विक विचार जर आपल्याला निर्माण करायचे असतील, तर आपल्याला वाचन करणं खूप गरजेचं आहे. खूप पुस्तक आहेत, खूप लेखक आहेत, इतकं अफाट असं प्रचंड साहित्य आहे. आयुष्य जरी आपलं संपलं तरी त्या साहित्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. पण मला काय म्हणायचंय, खूप समुद्र मोठा आहे, समुद्रातलं सगळं पाणी आपण पिऊ शकत नाहीये, पण आपल्या अवतीभोवती असणारे झरे जे आहेत त्या झऱ्याचं पाणी तरी आपण पिऊ शकतो ना. तर त्या पद्धतीने आपल्या अवतीभोवती जे उपलब्ध साहित्य संपदा आहे किंवा विविध लेखकाची पुस्तकं आहेत, खऱ्या अर्थाने ती प्रेरणा देणारी आहेत. आता माझ्या हातामध्ये सहज एक पुस्तक आलं, विश्वास नांगरे पाटलांचं मन में है विश्वास. खरं खूप सुंदर पुस्तक आहे. IPSC असेल, UPSC असेल, MPSC असेल, अशा ग्रामीण भागातील असेल किंवा शहरी भागातील असेल, अशा तरुणांना, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा उंच भरारी घेऊ शकतो हे जे धाडस आहे, हे धाडस ते पुस्तक वाचल्याने मिळू शकेल. किंवा सुधा मूर्तीची पुस्तकं मी बऱ्याच प्रमाणात वाचलेली आहेत किंवा विश्वास नांगरे पाटील, विश्वास पाटलांची पुस्तकं बरीचशी आहेत. पानिपत सारखी कादंबरी आहे, महानायक सारखी कादंबरी आहे, वि. स. खांडेकरांचं साहित्य आपण सर्वजण तुम्हाला ज्ञात आहेतच. म्हणजे रणजित देसाई असतील किंवा नव्याने चेतन भगत सारखे लेखक असतील किंवा आजही आपल्या अवतीभोवती ग्रामीण भागामध्ये सुद्धा विविध साहित्यिक कवी असेल, कथाकार असेल, कादंबरीकार असतील, असे विविध साहित्यिक निर्माण झालेले आहेत. त्यांचंही लेखन, त्यांनीही ही जी प्रेरणा आहे ही वाचनातूनच निर्माण होते. म्हणजे व्यक्तिमत्वातला किंवा वाचनातला सगळ्यात महत्वाचा फायदा आपल्याला काय होऊ शकतो, तर आपण ज्या वेळेला वाचायला सुरुवात करतो त्या वाचनामुळे आपल्याला लेखनाची सवय होते आणि लेखनाच्या माध्यमातून शब्दसंपत्ती असेल, शब्दसाठा जो आहे तो शब्दसाठा आपल्याला वाढवण्यास मदत होऊ शकते आणि एक विचाराचं नवं देणं जे आहे, विचाराचं नवं आदान प्रदान जे आहे, ते आदान प्रदान आपल्याला संभाषणाच्या माध्यमातून, म्हणजे व्यक्तिमत्वाचा तो महत्वाचा घटक आहे की आपल्याला संभाषण सुद्धा करता आलं पाहिजे. पण संभाषण कसं करायचं, मला शब्दच आठवत नाहीयेत, मला बोलताच येत नाही, 2-4 लाईन जरी आपण आपल्याला बोलायचं म्हटलं तर अशी एक भावना, म्हणजे नकारात्मक विचाराचा जो काय म्हणतात त्याला प्रवाह जो आहे, तो प्रवाह आपल्यामध्ये निर्माण झालेला असतो. पण ज्या वेळेला आपण वाचन करायला सुरुवात करतो ना, तर विविध शब्दसंपत्तीचा साठा आपल्याकडे येतो आणि समोरच्या व्यक्तीसोबत असेल, व्यवहारामध्ये असेल किंवा कुठलंही कार्य करत असताना प्रभावी संभाषण करण्यासाठी वाचन
वाचन हे प्रभावी साधन आहे, हे आपण नाकारून चालणार नाही. म्हणून आपल्याला इतरांशी प्रभावी संवाद साधायचा असेल तर वाचन हे प्रभावी आणि प्रबळ असं साधन आहे आणि ते साध्य करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि त्या साधनाचा विचार आपण केला पाहिजे, तरच आपल्याला प्रभावीपणे आपण इतरांशी संवाद साधू शकतो किंवा आपल्या कामामध्ये कार्यकुशलता येण्यासाठी आपल्याला वाचन हे खूप उपयोगाचं आहे. म्हणून विविध विचारवंत आपले विचार व्यक्त करत असताना त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जर विचारात घेतली तर वाचन हे महत्वाचं आहे. म्हणून महात्मा गांधीजी ज्या वेळेला जोहान्सबर्ग ते डर्बन असा रेल्वेचा प्रवास करत असताना दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना रस्किनचं अन टू दी लास्ट हे पुस्तक भेटलं. अवघ्या दिवसभरामध्ये त्या रेल्वेच्या प्रवासामध्ये त्यांनी ते पुस्तक वाचले आणि पूर्णपणे अंतर्बाह्य त्यांचं परिवर्तन घडलं एका पुस्तकामुळे. मग स्वातंत्र्यवीर सावरकरांचं असेल, मॅझिनीचं चरित्र त्यांनी वाचलं आणि त्याच्यातून त्यांना प्रेरणा भेटली, स्वातंत्र्य प्राप्तीची असेल किंवा स्वातंत्र्याची प्रेरणा असेल. एक उदाहरण मला या ठिकाणी नमूद करायचं आहे की आपले आता जवळपास 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन येतोय. बऱ्याच क्रांतिकारकांनी, बऱ्याच शहीदांनी आपल्या जीवनाचं बलिदान केलेलं आहे. आता भगतसिंह यांचं उदाहरण जर घेतलं तर त्यांना फाशीची शिक्षा झालेली होती किंवा फाशीची शिक्षा त्यांना दिलेली होती आणि ज्या वेळेला ते तुरुंगामध्ये होते आणि फाशीच्या टायमिंग त्यांचा जवळ येत होता. मी त्यांचं चरित्र वाचलंय भगतसिंगाचं, त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की फाशीची वेळ जवळ आलेली असतानाही त्यांचं वाचन चालू होतं शेवटच्या घटकापर्यंत. म्हणजे इतकं वाचनाचं वेळ असेल किंवा मिळविण्याचे, म्हणजे त्यांचं आयुष्य हे संपणार होतं, किती लहान वयामध्ये त्यांना फासावरती जावं लागलं, पण शेवटपर्यंत वाचनाचं जे वेळ होतं किंवा त्यांना माहित होतं की माझ्या आयुष्यामध्ये मला ह्या गोष्टी करायच्या आहेत किंवा या वाचायच्या आहेत आणि ते माझ्याकडनं सुटता कामा नये. शेवटची इच्छा त्यांनी तेच व्यक्त केली की मला वाचन करायचं आहे शेवटच्या क्षणामध्ये, आणि शेवटच्या क्षणापर्यंत भगतसिंगांनी वाचन केलं. म्हणजे वाचनाचं काय आपल्याला मोल आहे किंवा काय महत्व आहे हे आपल्या समाज सुधारकाकडनं किंवा जे महापुरुष घडले किंवा जे विचारवंत घडले किंवा आता सध्याही आपल्या अवतीभोवती बरेच जण विचारांचं आदान प्रदान करतात, त्याच्या पाठीमागे वाचनाची पार्श्वभूमी असते. त्याशिवाय माणूस हा विचार करू शकत नाही. हा एखादा अपवाद असेल तो बोलू शकेल, परंतु मला तरी असं 100% किंवा असं वाटतं की आज मी जे काही तुमच्या समोर बोलू शकते किंवा शब्दसंपदा जी वाढलेली असते ती शब्दसंपदा किंवा बोलण्याचा आत्मविश्वास, बोलण्याचं जे धाडस आहे ते बोलण्याचं धाडस आपल्याला या वाचनाच्या माध्यमातूनच मिळत असतं. आणि या वाचनाच्या माध्यमातून मनाला विचाराचं खाद्य मिळत असतं आणि हे खाद्य मिळण्यासाठी विविध ग्रंथ हे आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर ते आपल्या मनाचं भरण पोषण करण्यासाठी आपल्याला वाचन करणं खूप महत्वाचं आहे. जसं शरीराला भाकरीची गरज असते, मनोरंजन करण्यासाठी आपल्याला इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमं उपलब्ध आहेत. पण आपल्या खऱ्या अर्थाने मनाची आपली मशागत जर करायची असेल, मनाला खऱ्या अर्थाने मनाची भूक जर आपल्याला भागवायची असेल तर वाचन हे सगळ्यात महत्त्वाचं प्रभावी ते खाद्य असू शकतं असं मी म्हणेन. आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आलेली निराशा असेल, विचाराचे वेगवेगळे जे पैलू असतील किंवा आपल्याला वेगळं काहीतरी करण्याची जी ऊर्जा आहे किंवा जे धाडस आहे ते वाचनाच्या माध्यमातूनच प्राप्त होऊ शकतं. म्हणून वाचन हे आपल्या व्यक्तिमत्वाला प्रभावी वळण देण्यासाठी खूप छान महत्वाचं असं साधन आहे असं मी माझ्या अनुभवावरनं तरी मी ते म्हणेन. आणि नक्कीच आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो अनुभव आलेला असेल. आता मी सहजपणे मला ते अब्राहम लिंकनचं वाचन करत असताना उदाहरण आठवलं. त्यांचं मी उमेश एक पुस्तक आहे तेव्हा आता मला त्याचं नाव नाही आठवत, तर ते पुस्तक वाचन करत असताना मला अब्राहम लिंकनचं एक तिथं त्यांचा एक पॅरेग्राफ तिथं दिसला. मी ते वाचन करत असताना मला असं आढळलं की अब्राहम लिंकन जे दारिद्र्याने पिचलेले होते ती व्यक्ती अमेरिकेचे म्हणजे राष्ट्राध्यक्ष बनू शकतात. त्याच्या पाठीमागं काय कारण असेल बरं? तर त्या पुस्तकामध्ये वाचन करत असताना असं दिलं होतं की त्यांच्यावरती जॉर्ज वॉशिंग्टनचा जास्त प्रभाव पडलेला होता आणि हे पुस्तक जे होतं ते जवळपास 50 मैल दूर घरापासून जाऊन एका व्यक्तीकडे ते पुस्तक होतं, त्यांनी ते पाहिलेलं होतं आणि त्याच्या घरामध्ये अब्राहम लिंकननी काय केलं, त्याच्या घरामध्ये त्याची इतर कामे त्यांनी केली आणि ते पुस्तक उपलब्ध करून घेतलं आणि ते पुस्तक
आपल्या झोपडीमध्ये त्या सूर्यप्रकाशाच्या एका किरणाच्या त्या ह्याच्यामध्ये त्याने ते जॉर्ज वॉशिंग्टनचं पुस्तक त्याने वाचून काढलं आणि कितीतरी वेळा पराभव त्यांना पत्करावा लागला, पण त्यांना पुस्तकाने बळ दिलं होतं, पुस्तकाने ऊर्जा दिली होती आणि स्वतःचं स्वप्न ते पूर्ण करू शकले. आणि अब्राहम लिंकनचं तुम्ही बघतायच, आपण तुम्हाला माहितीच आहे, ज्ञातच आहे, त्यांचे विचार असेल, त्यांचं कार्य असेल, म्हणजेच कुठेतरी माणसाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी व्यक्तिमत्वाचा महत्वाचा हाही पैलू आहे की आपल्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. तर ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला वाचन हे आपलं खूप प्रभावी असं साधन ठरू शकतं किंवा वाचन हे प्रभावी माध्यम ठरू शकतं. म्हणून वाचनाचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. मग विवेकानंद असेल किंवा विविध आता कितीतरी नावं आहेत, यशवंतराव चव्हाण असतील, त्यांचं सुद्धा म्हणजे पुस्तकावरती खूप प्रेम होतं. शरद पवारांचं एक पुस्तक माझ्या हाती परवाच आलेलं होतं, ते वाचन म्हणजे केलेलं होतं की त्यांचे चरित्र म्हणजे त्यांनाही वाचनाची कशा पद्धतीने आवड होती. असे कितीतरी विचारवंत, कितीतरी समाजसुधारक, कितीतरी राजकारणी, कितीतरी अधिकारी किंवा सर्वसामान्यापर्यंत जरी विचार केला आपण, तर ही माणसं जी आहेत, ही माणसं ही वाचनामुळे घडलेली आहेत, हे मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. मग कितीतरी या वाचनाच्या माध्यमातून आपल्या जीवनाला एक वेगळी बळकटी मिळते किंवा एक वेगळा प्रवाहाच्या दिशेमध्ये आपण वाचनाच्या माध्यमातून जाऊ शकतो. विचाराला खाद्य मिळतं आणि सकारात्मकतेकडे आपली वाटचाल चालू होते. त्याच्या पाठीमागे वाचन हे खूप महत्वाचं आहे. म्हणून विंदा करंदीकर एका ठिकाणी म्हणतात, बघा शब्द काय करतात, काही शब्द मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, हसवतात, रडवतात आणि काही शब्द हे आपल्याला घडवत असतात. म्हणून विंदा करंदीकरांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की असे जगावे छाताडावर, असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. नको दांडगी इच्छा, असे दांडगी इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजेच त्यांच्या कवितेतून खऱ्या अर्थाने कशी प्रेरणा मिळते, ते शब्द आपल्या जीवनाला कशा पद्धतीने प्रेरित करतात. म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला कितीतरी संकटे येत असतात, पण त्या संकटाला सामना करण्याचं, संकटाला झेलण्याचं, त्या आव्हानांना पेलण्याचं बळ आपल्याला हे शब्द देत असतात. म्हणून अशा शब्दातून आपण पाहतो की भारतामध्ये असेल किंवा संपूर्ण जगामध्ये या विचाराच्या माध्यमातून वैचारिक क्रांती सुद्धा घडलेली आहे. आणि आपल्या विचारामध्ये क्रांती जर आपल्याला घडवून आणायची असेल तर आपल्याला वाचन हे प्रभावी माध्यम आहे आणि त्या वाचनाचा आनंद, त्या वाचनाचा आस्वाद आपल्याला घेता आला पाहिजे. जसं आपल्या जेवणाच्या ताटामध्ये विविध प्रकारची रेसिपी असते, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मांडलेले असतात, तसं वाचनाचे सुद्धा कितीतरी खाद्य पदार्थ आपल्या अवतीभोवती असतात. आपण कोणता पदार्थ किती आस्वादाने खायचा तो आपल्या हातामध्ये आहे. म्हणून कुठलाही पदार्थ आपल्याला त्रास देणार नाहीये, पण आपण आपल्या जीवनाचा समतोल आपल्याला जर साधायचा असेल तर आपल्या ताटामध्ये वाढलेलं हे वाचनरूपी जी पुस्तकं आहेत विविध प्रकारची, ती आपल्याला त्याचा आस्वाद आपल्याला घेता येईल का, आणि शरीराबरोबर मनाचा, विचाराचा आणि आपल्या संपूर्ण जीवनाचा समतोल आपल्याला साधता येईल का, हा विचार आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. किंवा नारायण सुर्वेसारखे ज्यांचं जीवन विषमतेमध्ये गेलेलं आहे पण त्यांना पुस्तकाने घडवलं. म्हणून ते म्हणतात की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, विचार करतो आहे डोईवर राहिलेत किती उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, सूर्य उगवले, तारे फुलले आणि रात्र बेधुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच माझी जिंदगी बर्बाद झाली. म्हणजेच कष्टकऱ्यांचं, कामगारांचं वर्णन त्या कवितेतून किंवा त्या शब्दातून त्यांनी केलेलं आहे. म्हणजेच आपल्याला शब्दांच्या माध्यमातून समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी आपल्याला समजतात आणि त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीचं बळ मिळतं. तशी ही विषमता असताना, दारिद्र्य असताना नारायण सुर्वे हे खरं विद्यापीठ आहे. ते विद्यापीठ त्यांच्या माध्यमातून ते घडलं. ते कुठल्या विद्यापीठामध्ये नाही गेले, पण त्यांची प्रत्येक विद्यापीठामध्ये सिलेबसमध्ये त्यांच्या कविता आपल्याला अनुभवायला मिळतात. किंवा बहिणाबाई चौधरींचं उदाहरण जर घेतलं तर शब्दानेच त्यांना घडवलं.
शब्दानेच त्यांना घडवलं. घरकाम करत असताना, शेतीकाम करत असताना शब्द त्यांना सुचले आणि जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी आपल्या शब्दामधून मांडलेलं आहे. म्हणजेच शब्द काय करू शकतात, तर शब्द आपल्या जीवनाला प्रेरणा देऊ शकतात. म्हणून मुळाक्षर ते शब्दात वाक्य आणि वाक्यातून खऱ्या अर्थाने जीवन फुलतं असं म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला आपलं जीवन जर फुलवायचं असेल, आपल्या जीवनाला जर आपल्याला आकार द्यायचा असेल, तर शब्द हे वाचन हे खूप महत्वाचं प्रभावी साधन आहे. या साधनाचा नक्कीच अंगीकार आपल्याला करता येईल का? भलेही आपण काहीही वाचा म्हणजे याचा अर्थ माझा सांगण्याचा तसा नाहीये. भलेही आपल्या हातामध्ये एखादं मासिक येऊ शकतं. आज आपण मोबाईलचा, इंटरनेटचा खूप मोठ्या पद्धतीने वापर करत असतो. आज पुस्तकं PDF रूपात सुद्धा आपल्याकडे आहेत किंवा विविध कॅसेट्स असतील, CDs असतील, अशा कितीतरी माध्यमातून आज पुस्तकं आपल्या समोर आलेली आहेत. तर त्याचाही आस्वाद आपल्याला घेता येईल का? भलेही आज आपण सोशल मीडियाचा वापर करतोय, पण ते वापर करत असताना आपल्याला ती पुस्तकं त्याही रूपामध्ये उपलब्ध झालेली आहेत, त्याचाही आस्वाद आपल्याला घेता येईल का? आणि खऱ्या अर्थाने मला तेच म्हणायचं आहे किंवा मला जो अनुभव आलेला आहे की पुस्तकं खरं समाधान देत असतं. भलेही आपल्या घरामध्ये खूप मोठी वस्तू आहेत, आज आपलं घर विविध साहित्याने आपण नटवतो, विविध साहित्याने आपलं घर आपण सजवतो, पण खऱ्या अर्थाने खरी श्रीमंती जी आहे ना, ती पुस्तकातूनच मिळत असते. कारण त्या पुस्तकामध्ये विचार असतात आणि ते विचार आपल्या जीवनाला वळण देत असतात. जीवनाला दिशा देण्याचं, ज्ञान मिळविण्याचं पुस्तक हे प्रभावी साधन आहे किंवा ज्ञान मिळविण्याचं ते प्रवेशद्वार आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजेच पुस्तके काय करू शकतात, तर बऱ्याच वेळा आपण कपडे असेल, विविध वस्तू असतील किंवा विविध साधनं खूप महागाचे आपण घेत असतो आणि आपल्या घरामध्ये त्याचं प्रदर्शन आपण करत असतो. ते घेण्याबद्दल माझं काही दुमत नाहीये, त्याही गोष्टी गरजेच्या आहेत. पण त्याचबरोबर एखादं 100 रुपयाचं पुस्तक कुठे समोर आपल्याला जर दिसलं, तर ते आपण आपल्या घरामध्ये आणण्यासाठी कितीतरी विचार करत असतो किंवा त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये विचार येतो की हे 100 रुपयाचं पुस्तक आहे, 150 रुपयाचं पुस्तक आहे, घ्यायचं की नाही, जाऊ द्या, नाही घेतल्यानं काय फरक पडणार आहे. पण मला चांगला शर्ट असेल, मला चांगली एखादी वस्तू असेल, ती मी चांगल्या पद्धतीने ती गरजेची आहे. पण पुस्तक आपल्याला गरजेचं बऱ्याच वेळा, म्हणजे सर्वजण करतात असं मला म्हणायचं नाही, पण काही वेळेला असं होतं आणि त्या वेळेला खरंच पुस्तकं आपल्या जगण्याला बळ देत असतात आणि दिशा देत असतात. आता माझ्याकडे मी ज्ञानेश्वरी घेतलेली आहे, संस्कृतमधून ज्ञानेश्वरी आहे. तर त्या ज्ञानेश्वरीतलं संस्कृतचं जे अवलोकन आहे ते मला भलेही नाही कळणार, पण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे मराठी संवादाच्या माध्यमातून मी समजून घेऊ शकते. आज भलेही माझ्याकडे इतर कुठल्या वस्तू नसतील, मला त्याची खंत नाही वाटत, पण माझ्याकडे अशी पुस्तकाचा जो साठा आहे ना, तो साठा जरी पाहिला तरी मनाला खूप समाधान वाटतं. आणि हे समाधान देण्याचं जे कार्य आहे ते कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून मिळत असतं. म्हणून बरीचशी पुस्तकं आपल्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी, आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी अशी ती पुस्तकं खूप मोलाची आणि उपकारक ठरत असतात. म्हणून पुस्तकाच्या विचाराच्या सानिध्यामध्ये राहणं खरंच खूप छान वाटतं. कारण कुठलेही अविचार आपल्याला तिथं आपल्या मनाला शिवू शकत नाहीयेत किंवा कुठल्याही ज्या नको त्या वृत्ती आहेत त्या वृत्ती आपल्यामध्ये येऊ नयेत यासाठीचा जर विचार असेल तर तो पुस्तकाच्या माध्यमातूनच होऊ शकतो. म्हणून एम्प्टी माइंड जर आपल्याला ठेवायचं नसेल तर आपल्याला हे छंद जोपासता येऊ शकेल आणि त्या छंदाचं खऱ्या अर्थाने जीवन आपल्याला घडवण्यासाठी ते मोलाचं ठरू शकेल. म्हणून हा विचार किंवा हा विषय मी का निवडला की वाचन का महत्वाचं आहे किंवा व्यक्तिमत्व विकास, कारण व्यक्तिमत्व विकास ही आजची काळाची गरज आहे. मग भलेही आपण ग्रामीण क्षेत्रातले असो किंवा कुठल्याही वाडी वस्तीच्या असो, पण आपल्याला आपलं व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल तर आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी वाचन हे जे आहे प्रभावी साधन ठरू शकतं. म्हणून वाचनाचा आपण आस्वाद घेतला पाहिजे. APJ अब्दुल कलाम 15x15 रूम मध्ये राहायचे, त्यांच्याकडे इतर कुठल्या गोष्टी त्याचा विचार त्यांनी केलेला नाही आयुष्यामध्ये, पण त्यांच्या त्या 15x15 रूम मध्ये एक भलं मोठं पुस्तकाचं कपाट होतं. म्हणजेच आणि आज आपण बघतो की त्याने किती मोठं कार्य केलेलं आहे. त्यांचं अग्निपंख नावाचं त्यांचं चरित्र तुम्ही मुलांसाठी
छान आहे किंवा सर्वांसाठी चांगलं आहे ते आपण वाचा. नक्कीच ते कसे घडले बाबा. सर्वसाधारण नावाड्याचा मुलगा आज राष्ट्रपती पदापर्यंत असेल किंवा शास्त्रज्ञ म्हणून त्यांची जी भूमिका आहे त्याच्या पाठीमागे वाचन हे महत्वाचं होतं, हे मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. म्हणून वाचन हे आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा दीपस्तंभ ठरू शकतात. जसं एखाद्या समुद्रामध्ये एखाद्या नावाड्याला असेल किंवा त्या समुद्राच्या कॅप्टनला दिशा देण्याचं काम जसं होका यंत्र करत असतं, तसं आपल्या जीवनाला दिशा देण्याचं काम, आपल्या जीवनाची दिशा जी होका यंत्राच्या माध्यमातून दिली जाते किंवा केलं जातं तर ते आहे पुस्तक आणि ते आहे वाचन. म्हणून आपल्या जीवनाचा खरा होका यंत्र सरळ आणि योग्य त्या ध्येयाच्या पद्धतीने आपल्याला चालवायचा असेल किंवा योग्य ध्येयापर्यंत आपल्याला घेऊन जायचा असेल तर हा वाचनाचा जो होका यंत्र आहे, हा वाचनाचा जो दीपस्तंभ आहे, तो दीपस्तंभ आपल्याला घेऊन जाता येईल का याचा विचार आपण केला पाहिजे. आजही मी बाहेर पडत असताना माझ्या पर्समध्ये किमान 1 किंवा 2 तरी पुस्तकं सहज असतात. जिथं रिकामा वेळ मिळेल तिथं मी किमान 2-4 पेज तरी आपल्याला वाचता येतील का. कारण खूप सारं ज्ञान या जगामध्ये आहे, खूप सारी साहित्य संपदा आहे, खूप सारं वाचन आहे, पण माझं आयुष्य त्याच्यासाठी कमी आहे. म्हणून रिकाम्या वेळेमध्ये जिथं वेळ मिळेल तिथं मी माझ्या पर्समध्ये पुस्तकं ठेवत असते आणि मिळेल त्या वेळेमध्ये तिथं काहीतरी वाचण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि हे आवर्जून का सांगते की कारण ही सवय चांगली आहे आणि व्यक्तिमत्वाचा हा गुण महत्वाचा आहे की आपलं व्यक्तिमत्व प्रभावी बनवायचं असेल तर चांगल्या सवयीच्या पद्धतीमध्ये आपल्याला रुळता आला पाहिजे. बरीचशी पुस्तकं आहेत, ती पुस्तकं खऱ्या अर्थाने ती माझे मित्र आहेत असं मी म्हणेन. या पुस्तकानेच मला बळ दिलेलं आहे, या पुस्तकानेच मला घडवलं. अजून बरंचसं आहे माझ्या घरामध्ये. मला पुस्तकाच्या सानिध्यात खरंच राहायला आवडतं आणि समाधान सुद्धा मिळतं. आणि आपल्याला खरं समाधान जर मिळवायचं असेल ना तर संपत्तीचं रक्षण करावं लागतं, पण आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाचं रक्षण करण्याची गरज नाहीये. त्यासाठी पुस्तकं हे आपल्या ज्ञानाचं रक्षण करत असतात, तीच आपल्याला सहाय्य ठरत असतात. एक चांगला मित्र म्हणून सुद्धा आपण पुस्तकाला म्हणू शकतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातील संघर्ष असेल किंवा नकारात्मकता असेल, ती नकारात्मकता दूर करण्यासाठी ही पुस्तकं आपल्याला खूप छान उपयोगाची होऊ शकतात. एक साधंसं उदाहरण आहे, मला ते द्यावंसं वाटतं की एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याची तरुण मुलगी असते आणि ती तरुण मुलगी जी आहे ती तरुण मुलगी विवाह योग्य झालेली असते. ठीक आहे, बराच वेळ झाला, मी बोलते. राहुल झेंडे, थँक्यू. गळवे सर, थँक्यू. बरेचसे माझ्याशी ऋणानुबंध असणारे, माझ्या वाचनाचा छंद तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि तुम्ही मला छान असा प्रतिसाद देतात. बरेच जण माझ्याशी ऋणानुबंध असणारे बऱ्याचशा व्यक्ती आहेत, ते माझ्याशी आज खरंच तुम्ही माझ्याशी जोडले गेलेले आहात. सर्वांचेच मी आभार मानतेच. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही माझे विचार या ठिकाणी ऐकण्यासाठी उपस्थित झालात. मला खरंच तुम्ही उपस्थित आहात ही एक प्रेरणाच आहे आणि ती प्रेरणा आपल्याला देता आली पाहिजे. व्यक्तिमत्वाचा हा सुद्धा गुणधर्म आहे की एखाद्याला आपल्याला प्रेरणा देता आली पाहिजे, प्रोत्साहन देता आलं पाहिजे. आणि आपल्या उपस्थितीने मला एक प्रकारची प्रेरणा मिळालेली आहे. शरद भैया, ठीक आहे. तर मला बोलण्याचं जे धाडस किंवा बळ जे आहे हे येणीगूर फेस्टिवलच्या माध्यमातून माझे बंधू समान असणारे प्रदीप मदने सर असतील, शरद गायकवाड असेल किंवा इतर माझ्याशी जोडले गेलेले बरेच जण, येणीगूर फेस्टिवलचे बरेचसे टीम मेंबर्स जे आहेत ते टीम मेंबर्स सुद्धा माझ्याशी जोडले गेलेले आहेत. आणि बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नाहीये की मी बोलते म्हणून. काही जणांना, ठराविक लोकांना माहिती आहे. त्यांच्या काही जणांना एक आश्चर्याचा धक्का असेल की आपल्या गावातली ही मुलगी या ठिकाणी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलते. खरं तसंच आहे, कारण माझं व्यक्तिमत्व काही इतकं असं नव्हतं, पण वाचनाने मला घडवलं. म्हणून मी हे सांगू शकते की सर्वसाधारण मी असणारी आज वाचनामुळे किमान तुमच्या समोर काहीतरी विचाराचं देणं मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्या पाठीमागे वाचन हे महत्वाचं आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी संकेत खाडे, माझे बरेचसे स्टुडंट, माझे बरेचसे कलिग आहेत, मला प्रेरणा देणाऱ्या बऱ्याच व्यक्ती आपण या ठिकाणी जोडला. सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतेच. पण जाता जाता मला उदाहरण द्यायचं आहे. तर ती उदाहरण मी बऱ्याच वेळा देत असते. तर एक शेतकरी असतो, त्या शेतकऱ्याची मुलगी विवाह योग्य झालेली असते. त्यावेळेला काय होतं, एक तरुण सहजपणे रस्त्याने जात असतो आणि
त्या तरुणाला ती मुलगी आवडते. फक्त या बाबीतला, या कथेतला किंवा या उदाहरणातला फक्त मतितार्थ आपण लक्षात घ्यायचा, वेगळ्या नजरेनं नाही जायचंय. व्यक्तिमत्वाचा हा महत्वाचा घटक आहे. आपण सकारात्मक बाजूनेच गेलं पाहिजे. तर त्या तरुणाला ती तरुणी आवडते आणि ते तिच्या वडिलाकडे जातात की असं असं मला तुमची मुलगी आवडलेली आहे, तिच्याशी विवाह मला करायचा आहे. पूर्वीची प्रथा कशी होती, स्वयंवर होतं. आता प्रथा बदललेली आहे. म्हणजे काळानुसार आपल्याला बदल हा घडतोच आणि तो बदल आपण स्वीकारला पाहिजे. तर तो मुलगा त्या शेतकऱ्याकडे जातो आणि त्यांना सांगतो की मला तुमची मुलगी आवडलेली आहे आणि तुमच्या मुलीशी मला विवाह करायचा आहे. त्यावेळेला तो शेतकरी म्हणतो ठीक आहे, तुला मुलगी आवडली ना, ठीक आहे, पण माझी पण एक अट आहे, ती अट तुला मान्य करावी लागेल. मग तो मुलगा म्हणतो की कुठली अशी अट आहे? त्यावेळेला तो शेतकरी म्हणतो की हे बघ, म्हणतो माझ्याकडे खूप मोठा गोठा आहे आणि त्या गोठ्यामध्ये खूप जनावरं आहेत. फक्त माझ्या गोठ्यामध्ये बैल आहे. त्या एका बैलाचं फक्त तुला शेपूट पकडून दाखवायचं आहे आणि मी माझी मुलगी तुला देईन. मग त्यावेळेला काय होतं, हा ठीक आहे, बैलाचं शेपूट पकडायचं म्हणजे काही खूप मोठी अशी काही गोष्ट नाहीये, सहजपणे आपण ते धरू शकतो. हा आत्मविश्वास त्या तरुणाला होता आणि त्यावेळेला तो म्हणतो ठीक आहे. मग त्यावेळेला त्या गोठ्यातून याला सीमारेषा ठरवली जाते, त्याला एका ठिकाणी थांबवलं जातं त्या मुलाला आणि परत तो शेतकरी काय करतो, त्या गोठ्यामधून एक बैल सोडतो. पण तो बैल कसा असतो माहित आहे का? तो बैल इतका बेभान झालेला असतो आणि असा धावत जणू काय आता ह्याच्याच अंगावरती येईल की काय अशी शाश्वती त्याला वाटत असते किंवा असा भाव त्याचा निर्माण झालेला असतो. एवढा बेभान आणि इतका पिसाळलेला तो बैल असतो आणि तो बैल सोडला जातो. पण याची काही हिंमत होत नाही त्याचा शेपूट धरण्याची, कारण त्याचा अवतारच इतका अकराळ आणि विक्राळ झालेला असतो. हा 4 फूट मागे जातो मुलगा. बरं ठीक आहे, मग तो पहिलं गेलं तर गेलं, जाऊ द्या, दुसरा तरी आहे ना. मग दुसरा बैल ज्या वेळेला शेतकरी आहे तो शेतकरी सोडतो, त्यावेळेला पहिला बैल ठीक होता, पण त्याच्यापेक्षाही हा इतका भयानक बैल होता आणि इतका जणू काय म्हणजे स्वतःवर कंट्रोलच नव्हता त्या बैलाचा. अशा पद्धतीनं तो दुसरा बैल येत होता आणि त्यावेळेला हा आधी 4 फूट गेला होता मागे, आता दुसऱ्या बैलाच्या वेळेस तो 8 फूट मागे जातो. मग तो जाऊ दे बाबा, जीव माझा महत्वाचा आहे या बैलाचा शेपूट धरण्यापेक्षा. मग ठीक आहे म्हणतो, 2 गेले तर गेले, जाऊ द्या, तिसरा तरी आहे ना. मग वाट बघतो त्या गोठ्यामधून तो शेतकरी तिसरा बैल सोडतो. तो बैल कसा असतो, तो बैल हळू 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 पावले टाकत येत असतो. पण त्यावेळेला काय होतं, ह्याला खूप आनंद होतो. अरे वा, 2 गेले तर गेले, जाऊ द्या, तिसरं तरी बैल आहे, त्याचा शेपूट मी नक्कीच पकडेन. हा आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये येतो, कारण येणारा बैल जो आहे तो संत गतीने येत असतो. त्यावेळेला हा मुलगा आता तो कधी बैल येईल आणि त्याचा कधी शेपूट धरू अशा पद्धतीने त्या बैलाची वाट पाहत असतो आणि त्यावेळेला ते हळू 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 ते बैल त्याच्याकडे येत असता. हा 8 फूट मागे गेलेला मुलगा हा 8 फूट पुढे येतो आणि त्या बैलाचं शेपूट, बैल त्याच्या जवळ येतो, त्या बैलाचं शेपूट धरण्याचा तो मुलगा ज्या वेळेला प्रयत्न करतो, मित्रांनो, त्या बैलाला शेपूटच नसतं. म्हणजेच मला त्याच्या पाठीमागची एक पार्श्वभूमी सांगायची आहे की आपलं जीवन ही असंच अद्वितीय मिळालेली आपल्याला संधी आहे, असं मी एका पुस्तकामध्ये वाचलं होतं. हे उदाहरण म्हणून हे तुम्हाला सांगते, वाचनामुळे मी हे सांगू शकते. तर जीवन ही अद्वितीय मिळालेली आपल्याला संधी आहे, म्हणून आपल्याला संधीचं सोनं करता आलं पाहिजे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या सवयी असेल किंवा वाचनाची आवड जी आहे ती वाचनाची आवड आपल्याला आपलं जीवन घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. म्हणून वाचन हे जीवनाचं खऱ्या अर्थाने खाद्य आहे असं मी म्हणेन आणि जीवनाला खऱ्या अर्थाने सबल आणि आत्मनिर्भर बनवण्याचं साधन जर कोणतं असेल तर ते वाचन आहे. इतरांच्या समोर आत्मविश्वासाने जाणं किंवा एखादं नेतृत्व करण्यासाठी असेल किंवा आपल्या कार्यामध्ये कार्यकुशलता निर्माण करण्यासाठी असेल तर ह्या वाचनाचा उपयोग आपल्याला पदोपदी होत असतो. म्हणून वाचाल तर वाचाल अशी म्हण आहे किंवा प्रसंगी अखंडित वाचित जावे असं एका संताने म्हटलेलं आहे. म्हणजे प्रसंगानुसार काही ना काही वाचन आपल्याला करता येईल का हा विचार आपण करणं गरजेचं आहे. जाता जाता एक छोटंसं साधंसं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते. एकदा काय होतं, सत्य आणि स्वप्न यांच्यामध्ये भांडण लागतं आणि त्यावेळेला दोघांना प्रश्न पडतो की आमच्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण. ते परमेश्वराकडे जातात आणि परमेश्वराला म्हणतात की आमच्या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे तू ते सांग. त्यावेळेला परमेश्वर म्हणतो की ठीक आहे, एकाने काय करायचं, तुमच्या दोघांनाही सांगतो की
ज्याचा हात आकाशाला पोहोचलेला असेल आणि ज्याचे पाय जमिनीला पोहोचलेले असेल तो श्रेष्ठ समजायचा. दोघही येतात आणि ज्या वेळेला सत्य काय करतो, त्याचे पाय जमिनीला टेकलेले असतात पण हात मात्र आकाशाला टेकलेले नसतात. स्वप्नाचं काय होतं, स्वप्नाचे हात आकाशाला टेकलेले असतात पण पाय मात्र जमिनीला टेकलेले नसतात. दोघांना प्रश्न पडतो, दोघे परत परमेश्वराकडे येतात आणि त्यावेळेला परमेश्वराला म्हणतात की आमच्या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे अजूनही सिद्ध झालेलं नाही. पण त्यावेळेला परमेश्वर म्हणतो की सत्याने जमिनीवर थांबायचं, त्याचे पाय जमिनीला टेकवायचे आणि स्वप्नाने सत्याच्या खांद्यावर थांबायचं आणि स्वप्नाचे हात आकाशाकडे घेऊन जायचं. म्हणजेच बघा, सत्याने जमिनीवरती थांबायचं आणि स्वप्नाने आकाशाला हात टेकवायचे. म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला वास्तवाचा सामना करत असताना विविध स्वप्न पाहावी लागतात. वास्तवाचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे आणि हे वास्तवाचं भान जपत असताना आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाचन हे प्रभावी साधन ठरू शकतं. म्हणून एका ठिकाणी हरिवंशराय बच्चन यांची एक कविता आहे, तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे की लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये हा छंद जर जोपासला किंवा हे वाचनाचं वेळ जरी लावलं, खूप काही वाचा असं नाहीये पण थोडंफार तरी आपल्याला सुरुवात करता येईल का याचा विचार जर आपण प्रत्येकाने केला तर नक्कीच आपल्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू विकसित होण्यासाठी वाचन हे उपयोगाचं ठरू शकेल. म्हणून हे ग्रंथ जे आहेत हे ग्रंथ आपल्याला खरे सोबती आहेत, हे सखे आहेत. तर या ग्रंथाची सोबत आपल्याला आयुष्यामध्ये करता येऊ शकेल का याचा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. आणि येणेगूर फेस्टिवलच्या माध्यमातून या फेस्टिवलचे संयोजक माननीय प्रदीपजी मदने सर असेल किंवा पोचापुरे सर असतील किंवा इतर त्यांची टीम असेल, या सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. माझे विचार मी मोकळेपणाने या ठिकाणी व्यक्त करू शकले. या विचारातून तुम्हाला जे आवडेल तो विचार तुम्ही नक्कीच घ्या आणि जो नाही आवडला तर तो परत माझ्याकडे द्या. पण वाचनाचा थोडा तरी छंद आपण आपल्या आयुष्यामध्ये जोपासावा असं मला म्हणावंसं वाटतं. म्हणून ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, निराश जीवना धीर देऊनी पुढे घेऊन जाती, या ग्रंथाच्या तेजामधून निर्माण होते क्रांती. आणि अशी आपल्या जीवनाची क्रांती करायची असेल, जीवनाला दिशा द्यायचं असेल किंवा जीवनाचं साफल्य आपल्याला करायचं असेल तर आपण हे वाचनाच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून करू शकतो. हा संदेश या ठिकाणी मी आपणा सर्वांस देऊ इच्छिते. आणि या ठिकाणी या येणेगूर फेस्टिवलच्या माध्यमातून मला आपण संधी उपलब्ध करून दिली. तुमच्याच गावातील एका भगिनीचा हा अशा वेगळ्या पद्धतीने आपण सन्मान केला त्याबद्दल मी प्रदीप सरांचे असेल किंवा इतर सर्व टीमचे आणि आपण सर्वजण मला ऐकलात, ऐकून घेतलात माझे विचार, आपणा सर्वांचेही मी मनस्वी आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणामध्ये राहू इच्छिते. आणि शेवटी मला एवढंच म्हणावंसं वाटतं की आभार काय मानू भारावलेल्या मनाने, मी धन्य झाले आपुल्या उपस्थितीने. सर्वांची रजा घेते, मी माझ्या वाणीला विराम देते. नमस्कार.